आणि आता जाऊयात थेट पुण्याला आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, आज कोर्टामध्ये नेमकं काय झालं? मिलिंद, आज न्यायालयामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांनी त्यांचा शेवटचा युक्तिवाद पूर्ण केला। सरकारी वकील जे होते हर्षद निंबाळकर यांनी साहजिकच ही घटना किती क्रूर होती, किती एक अगदी रेअरेस्ट ऑफ द रेअर होती हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या आरोपींना फाशी देणं किती गरजेचं आहे हे त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं। अशा प्रकारच्या घटना जर रोखायच्या असतील तर या आरोपींना जे आता गुन्हेगार ठरलेले आहेत फाशीच देणं गरजेचं आहे हे त्यांनी न्यायालयासमोर निक्षून सांगितलं। तर बचाव पक्षाच्या वकिलांनी या आरोपींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। बचाव पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद हा काही तास चालला, परंतु ही घटना इतकी निर्घुण होती आणि त्याचबरोबर या घटनेनंतर पोलिसांनी केलेला तपास आणि सरकारी पक्षांनी न्यायालयात मांडलेली बाजू एवढी भक्कम होती की न्यायालयाने तीनही आरोपींना जे गुन्हेगार ठरलेत फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। आपल्यासोबत अभिजित पुजारी आणि नैना पुजारीच्या दोन्ही बहिणी आहेत आणि त्याचबरोबर या घटनेचा छडा लावणारे तपास अधिकारी सुनील पवार देखील आहेत, ज्यांनी ही घटना सुरुवातीला उघडकीस आणली 2009 मध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळी। आपण अभिजित पासून सुरुवात करूया। अभिजित, साहजिकच खूप मोठा तुमचा हा प्रतीक्षेचा कालावधी राहिलेला आहे, 7-8 वर्ष तुम्ही या सगळ्या प्रतीक्षेमध्ये होता आणि आज एक टप्पा पूर्ण झालाय। नक्कीच त्या आरोपींना फाशीसारखी शिक्षा मिळून आपण हा एक टप्पा पूर्ण केलेला आहे। पुढे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, अशा आपल्याकडे अजून समोर 2-3 टप्पे आहेत। पण नक्कीच या लढ्यासाठी आम्ही सर्वांनी जे एकत्रितपणे काम केलेलं आहे त्याचं फळ म्हणजे त्या आरोपींना मिळालेली फाशीसारखी शिक्षा। त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणा आली, क्राईम ब्रँचचे आपले सुनील पवार साहेब आले, हर्षद निंबाळकरांनी हा सगळ्या सिंहाचा वाटा घेतलेला आहे की जे काय प्रेझेंट करून अशा पद्धतीचे तपास वगैरे सगळे गोळा करून ॲक्च्युली ते पुढे कोर्टासमोर मांडून त्याचा परिणाम म्हणजे फाशीसारखी शिक्षा त्यांच्याकडून मिळवणं खरंच एक खटल्याला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की तुमच्या पत्नीला जर न्याय मिळाला तर तुम्ही एक संस्था ट्रस्ट स्थापन करणार आणि या संस्थेच्या माध्यमातून काही तुम्ही काम करणार, तर आता काय आहे आणि काय कशा प्रकारचं काम राहील? नक्की ज्या पद्धतीनं एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर एखाद्या सामान्य माणसाला ज्यावेळी अशा पद्धतीचा आघात किंवा घटना होते ते कुठल्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं, ह्या लॅक्युनस कुठले असतात की जिथं खरंच त्याला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे। त्यावेळी मनामध्ये कल्पना आली की नाही, आपण अशा पद्धतीनं समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतच राहत आहेत, मग त्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यासाठी एक माध्यम हवं। आणि त्यासाठी मी आणि माझ्या फॅमिलीनं हा विचार केला की नैना पुजारी मेमोरियल ट्रस्ट ही नावाची ट्रस्ट अशी असेल की जे खरंच अशा पीडितांना किंवा अशा पद्धतीच्या घटना रोखण्यापासून आपण अशा पद्धतीचं सपोर्ट समाजापुढे आपण देऊ शकतो की ज्यानं असं म्हणणार नाही की फारसा मोठा फरक पडेल, पण काही प्रमाणामध्ये तरी काही प्रमाणामध्ये नक्कीच फरक पडेल। नैना पुजारी खून खटल्याच्या या 7-8 वर्षांच्या कालावधीमध्ये काही दुर्दैवी किंवा नकारात्मक घटना जशा घडल्या तशा काही सकारात्मकही घडल्या। पुण्यामधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला। नैना, तुमची दोघींची लहान बहीण होती, तुम्ही सातत्याने या खटल्याच्या सुनावणीसाठी येत असाल। कालचा आणि आजचा दिवस खास करून तुम्ही अधिक तणावामध्ये असल्याचं आम्ही पाहिलं। हो नक्कीच, म्हणजे आम्ही कालही आलो होतो आणि आजही पूर्ण दिवस जी सुनावणी चालली होती तर तिनं जे यातना त्यावेळी भोगल्या आणि आम्ही त्या अजूनही भोगत आहोत तिच्यावर झालेल्या यातना बघून, तर त्याला आज न्याय मिळाला, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली, तर आम्हाला खूप समाधान आहे आज। आणि आई वडिलांनाही माहिती तुम्ही कळवली, काय त्यांची प्रतिक्रिया? माझ्या आईला ही बातमी तिने टीव्हीवर बघितली आणि आम्ही तिला फोन करूनही सांगितलं, तर तिलाही समाधान आहे या गोष्टीचं। आम्हाला आनंद आहे, फाशी शिक्षा झाली, व्हायलाच पाहिजे होती आणि यातून असं कृत्य करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला, आनंदी आहे। तर या सगळ्या कुटुंबाला आनंद आहे की त्यांना त्यांच्या नैना पुजारी या बहिणीला अशा प्रकारच्या 7-8 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर एक न्याय मिळवून देण्यामध्ये यश मिळालेला एक टप्पा त्यांनी पूर्ण केलेला आहे। आपल्यासोबत तपास अधिकारी आहेत सुनील पवार, ज्यांनी या केसचा छडा लावला होता। साहजिकच पोलिसांवरती त्यावेळी खूप मोठा दबाव होता। बरोबर आहे। 8 ऑक्टोबर 2009ला ज्यावेळेला खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि तो नैना मिसिंग झाली होती येरवडा पोलीस स्टेशनमधून, त्यामुळे तो येरवडा पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला होता आणि त्यावेळेला येरवडा पोलीस स्टेशन माझ्या युनिट 4 क्राईम ब्रँचच्या कार्यक्षेत्रात असल्यामुळं माझे अधिकारी एपीआय हंडोरे आणि एपीआय सय्यद समांतर तपास सोपवण्यात आलेला होता।
तरी प्रेशर असूनही अहोरात्र मेहनत आमच्या टीमने केल्यामुळे 10व्या दिवशी हे आरोपी पहिले 3 आरोपी अटक करण्यात यश मिळालं. ते येरवडा पोलीस स्टेशनला सोपवण्यात आलेलं होतं. 4था जो आरोपी होता विश्वास कदम याने जवळजवळ पुढे पावणे 2 महिन्यानंतर त्याला आम्हाला आमच्या पथकाला ताब्यात घेण्यात यश आलं. तर अशा प्रकारे ही घटना होती. हे सगळे आरोपी निर्ढावलेले होते आणि त्यामुळे तपास करणं सोपं नव्हतं. परंतु पोलिसांनी तपास केला. मधल्या कालावधीमध्ये योगेश राऊत पळून गेला होता. पुन्हा पुणे पोलिसांनी त्याला पकडलं. पुन्हा खटला चालवला गेला आणि आज अखेर या न्यायालयाचा या न्याय प्रक्रियेचा एक टप्पा पूर्ण झालाय. 3ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलंय. फाशीची शिक्षा सुनावली आहे. मिलिंद, निश्चित मंदार, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं, तपास अधिकाऱ्यांचं अभिनंदन आणि त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट की अखेर नैनाचे जे खुनी होते त्यांना कठोर शिक्षा झाली.